नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण आता अर्णवला दोष देऊ लागलेले आहेत. सगळ्यांना असं वाटत आहे की अर्णवने चूक केली, कारण आपल्याला झेपत नव्हती तर एवढी मोठी अर्णवने ऑर्डर घ्यायची गरजच नव्हती. या सगळ्या गोष्टी का केल्यात अर्णवने, या सगळ्यामागे काय आहे असं म्हणत सगळे अर्णवला दोष देत आहेत. इकडे आकाश सुद्धा अर्णवला म्हणतो की हे बघ दादा, हे सगळं जे काय आहे ना ते तुझ्यामुळे झालंय. या सगळ्या चुकीची जबाबदारी तुझी आहे. कसं आहे माहिती आहे का, डील पूर्ण करण्यासाठी मी तुझी साथ देत होतो, पण हे घर मॉर्गेज ठेवण्यासाठी मी तुझी साथ कधीही दिलेली नाही. आता जे काही सगळं झालेलं आहे ते सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. या सगळ्याला जबाबदार तू आहेस, असं म्हणत आकाश सुद्धा त्याच्यावरती ओरडायला सुरुवात करतो. तर इकडे ईश्वरी म्हणत असते, अरे समजून घ्या ना कोणीतरी, त्यांची काही चूक झाली आहे, कारण सगळा माल रेडी झाला, ऑर्डर पूर्ण झाली आणि आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. पण कोणीच समजून घ्यायला तयार नसतं. आणि आता ही वल्लरी तर किती चोमडी आहे ते आपल्याला माहितीच आहे. वल्लरी मात्र जोर जोरात बोंबलायला सुरुवात करते. ती म्हणत असते, झालं ना, गेलं ना डोक्यावरचं छप्पर, आता उपयोग काय आहे, असं म्हणत ती ओरडून भांडायला सुरुवात करते. इकडे अर्णवला काहीच कळत नसतं, कोणाला काय बोलायचं आणि कोणाला कसं रिॲक्ट करायचं हेच अर्णवच्या लक्षात आलेलं नसतं. इकडे मात्र अर्णव आता वरती चाललेला असतो, तो धडपडत असतो, त्याचा पाय जड झालेला असतो, त्याचे पायही उचलत नसतात, तो तसाच चालत पुढे चाललेला असतो. इकडे मात्र ईश्वरीला कळत नाहीये की आता करायचं काय. अर्णवला तर खूप त्रास होत आहे, अर्णवला कसं समजवायचं हा मोठा प्रश्न तिच्या पुढे असतो. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कारण सात्विक फॅशनने जी ऑर्डर पूर्ण केलेली 1 बिलियनची, तो ऑर्डरचा जो जहाज होतं ते कंटेनर घेऊन जाणारं, त्या जहाजावरती स्फोट झालेला आहे आणि सगळा माल भस्मसात झालेला आहे. ती जहाज समुद्रात बुडालेली आहे, अशा अनेक गोष्टी समजलेल्या असतात. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मामा स्टेजवरती उभे आहेत आणि मामा सांगू लागतात की आता गाण्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया, म्हणजे या पार्टीमध्ये आता मी गाणार आहे. तेव्हा लगेचच अंजली त्याचबरोबर आजी सगळेजण म्हणू लागतात की नको नको, तू नको गाऊ. म्हणजे थोडंसं चुकीचं दाखवलंय. असं एखाद्या व्यक्तीला सगळ्या पार्टीमध्ये सगळ्या लोकांच्या समोर असं बोलणं चुकीचं आहे. पण सगळेजण तिथं हसत असतात, एन्जॉय करत असतात. तेव्हा मामा म्हणतात, चला चला मग कोण गाणार आहे, कोण येतंय. आता मामांची गोष्ट इथे चुकली, कारण घरातली व्यक्ती नम्रता खूप छान गाते, तिने कॉम्पिटिशनच्या वेळेस सुद्धा गायलेलं होतं, तर नम्रताला इथे क्रेडिट दिलं पाहिजे. पण नाही, तसं काही होताना आपल्याला दिसत नाही. मामा एकेकाला बोलवत असतात आणि म्हणत असतात की चला कोण येते सांगा मला. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंजलीला ते मागं लागतात. अंजली असं सांगत असतात, सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि अंजलीने आता गाण्यासाठी स्टेजवर यावं असं त्यांचं म्हणणं चाललेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंजली आता स्टेजवर जाते आणि गाणं गायला सुरुवात करते आणि अचानक जोराचा खोकला येतो आणि अंजलीला मात्र त्रास होऊ लागतो. अंजलीने गाणं थांबवलेलं असतं, ती बाजूला तिथं उभी असते. मामा तिला म्हणतो की काय झालं, अरे ओके. तेव्हा इकडे ईश्वरी सांगते की हो, आणि मग अंजली तिथे येते. अंजली सांगू लागते की चला. ईश्वरी तिथे स्टेजवर जाते, अंजलीला म्हणते की बरं आहे ना ताई, तुम्हाला काही त्रास होतो का अंजली ताई. अंजली म्हणते की ठीक आहे, पण मी हे गाणं नाही गाऊ शकणार आहे, आता मला त्रास होतो, मी गाऊ शकत नाही असं अंजली सांगते. तेव्हा ईश्वरी अंजलीच्या हातातला माईक घेते आणि गाणं गायला सुरुवात करते. खरं तर हा जो प्रसंग आहे तो खूपच छान असा दाखवला आहे. मामाची पहिली गोष्ट चुकलेली ते म्हणजे नम्रताला बोलवलं पाहिजे, पण त्यानंतर मामाने जो काही गोंधळ घातला आहे तो मात्र पाहण्यासारखा आहे. आणि नम्रता त्या कार्यक्रमातून अक्षरशः निघून गेली हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सगळेजण तिथं बसलेले असतात, सगळ्यांच्या समोर हा गाण्याचा कार्यक्रम सुरू असतो. अंजलीला खोकला आल्यामुळे अंजलीचं गाणं थांबवलं जातं आणि त्यानंतर आता स्टेजवर गायला येते ते म्हणजेच ईश्वरी. ईश्वरी आधी अंजलीला सावरते आणि अंजलीला म्हणते की आपण हे सगळं जे काही चालू आहे ना ते मला पटतंय, पण असं म्हणत ती अंजलीला बोलत असते. तेव्हा अंजलीला ती म्हणते की ताई आर ओके, तुम्ही बरे आहात ना. अंजली बाजूला येते आणि म्हणते की तू गा. आता ईश्वरी गाण्यासाठी स्टेजवर जाते, सगळेजण तिथे जमलेले असतात. ईश्वरी काळजी घेत असते, तिला काय हवं नको ते पाहत असते.
त्याचबरोबर ईश्वरी तिला हे सगळं सांगत असते. तेव्हा अंजली म्हणते की मला नाही जमणार आहे गायला. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे, इट्स ओके, आपण थांबूया गाणं. तेव्हा मात्र अंजली म्हणते की नाही, माझ्या गुरूंचा आदर, ज्यांनी मला हे गाणं शिकवलं त्यांना मी वंदन करते आणि ज्यांच्यामुळे हे गाणं शिकले त्यांनासुद्धा मी तिथे हे करते, असं म्हणत आता अंजली बोलत असते. त्यासोबतच आता ईश्वरी गायला सुरुवात करते. सगळेजण स्टेजवरती पाहत असतात. ईश्वरीने खूप सुंदर असं गाणं सुरू केलेलं असतं. छान अशी ईश्वरी गात असते आणि तेव्हा मात्र नम्रता आणि वल्लरीची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. त्यांना दोघींना खूप राग आलेला असतो. त्यांना ही गोष्टच पटत नसते की का ईश्वरीच का पुढं पुढं करते, असं त्यांचं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरीचं म्हणणं असतं की नाही, तसं काही नाही आहे. पण ईश्वरीचं गाणं ऐकून मात्र सगळे अवाक झालेले असतात. ईश्वरी ज्या पद्धतीने आज गाणं गात आहे, ज्या पद्धतीने स्टेजवर तिने सगळ्यांच्या पुढे आहे, सगळ्यांच्या पुढे तिने जाऊन स्वतःचं गाणं सादर केलेलं आहे, ते पाहून आजी स्टेजवरती जातात आणि म्हणतात की अगं ईश्वरी, मला ना तुझा हा गुण माहितीच नव्हता, एवढी सुंदर गातेस तू, माहीतच नव्हतं गं. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही, एवढं काही मी खास नाही गात, माझ्यापेक्षा ना ताई खूप छान गाते, तिनं ना खरंच खूप छान गाणं गाते, तिनं गाणं शिकलेली वगैरे आहे, असं सगळं बोललं जातं. तेव्हा मात्र आणि मग ईश्वरी तिथं बोलते. आजी म्हणतात हो गं, तिच्याबद्दल तर आम्हाला माहितीच आहे, ती गाते, ते पण तुझ्याबद्दल माहीत नव्हतं, तर तेही आम्हाला कळलं. तर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, नेमकं त्याच वेळेस आता मामा त्याचबरोबर आजी सगळेजण तिथं असतात. मग आता ईश्वरीला सगळे म्हणू लागतात की आता तू तुझं गाणं गा, हे गाणं तर तू पूर्ण केलं पण ते अंजलीचं केलं. ईश्वरी म्हणते नाही नाही, नमुताई माझ्यापेक्षा खूप छान गाते, आपण तिला गायला सांगूया. पण मामा म्हणतो अगं तिचं तर जाऊ दे गं, ती सोड, ती मला माहिती आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती गाणं गाते, तू गा आधी, तुझ्याबद्दल आम्हाला आज पहिल्यांदाच कळलेलं आहे, असं इकडे मामा सांगत असतात. तेव्हा मात्र ईश्वरीचं म्हणणं सुरुवातीला बरोबर असतं की ईश्वरीचं असं म्हणणं आहे की नमुताई गाते तर तिला गाऊ दे ना. पण इकडे मामाची ही गोष्ट चुकली की आता नम्रताच्या बाबतीत एवढं फटकळपणे बोलायची गरज नव्हती. ईश्वरी म्हणत होती ना तिला गायचं आहे गाऊ द्या, तीसुद्धा तिच्या जागेवरनं उठलेली असते. पण घडतं असं की काहीही उपयोग होत नाही आणि इकडे अंजली त्याचबरोबर सगळेजण आता गाणं एन्जॉय करू लागतात. ईश्वरी गायला सुरुवात करते, जीव तोळा तोळा तुझ्यासाठी करतो, हे गाणं ती गात असते आणि त्याच वेळेस इकडे सगळेजण पाहत असतात, एन्जॉय करत असतात. पण नम्रताला मात्र राग येतो आणि नम्रता उठून आत गेलेली असते. नम्रताच्या पाठोपाठ आकाशसुद्धा उठून आत जातो. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे ते. आणि मग मात्र ते दोघंही आता आत निघून गेलेले असतात आणि तेव्हाच सगळेजण गाणं एन्जॉय करत आहेत. नम्रताला खरं तर खूप राग आलेला असतो, ही गोष्टच पटलेली नसते. खरं तर एक गोष्ट आणखी चुकली ती म्हणजे नम्रताला जो राग आलेला आहे तो ईश्वरीचा राग येऊन काहीच उपयोग नाही आहे. नम्रताला हे माहिती आहे की ईश्वरीला जे गाणं गायला सांगितलं ते मामाने गायला सांगितलेलं आहे, तरीही ईश्वरी आता चिडलेली असते. आणि आता वल्लरीच्या लक्षात हे सगळं आलेलं असतं. ईश्वरीच्या बाबतीत आता नम्रता एवढी चिडून बसते की नम्रता आता रूममध्ये निघून जाते. आदळा पट हे सगळं ती फेकून देत असते. तिला फक्त एवढंच माहिती आहे की नाही, मला इथे थांबायचंच नाही आहे. त्यानंतर अर्णवला जाणवतं ते म्हणजे ईश्वरी आणि ते दोघंही बाहेर गेलेले आहेत. ईश्वरीचा हात हातात घेऊन अर्णव गाणं गात आहे. छान पद्धतीने हे सगळं सुरू आहे आणि मग तो ईश्वरीला जवळ घेतो, तिच्यासोबत रोमॅन्टिक झालेला आहे, डान्स करत आहे, तिला पाठीमागून मिठी मारतो आणि दोघांचेही खूपच क्लोजअप असे सीन मिळालेले आहेत. ते दोघंही एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले असतात आणि दोघांनाही त्या गोष्टीचा खरंच खूप आनंद होत असतो. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव त्या भास त्याला झालेला असतो, तो समोर पाहतो तर समोर त्याला ईश्वरी दिसते आणि तो हात टेकायला जातो तेव्हा त्याचा हात निसटतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं. तर आता मात्र ईश्वरीचं गाणं आता पूर्ण होतं. सगळेजण ईश्वरीचं कौतुक करू लागतात. खूप सुरेख असं ईश्वरीने गाणं गायलेलं असतं, सगळ्यांना छान वाटत असतं आणि आता मात्र ईश्वरीचं गाणं पूर्ण झालेलं असतं आणि मग ईश्वरीने किती कमाल गायलं आहे असं म्हणत मामा त्याचबरोबर घरातले सगळेजण तिचं कौतुक करू लागतात. तर इकडे अर्णव त्याचबरोबर बाकीचे सगळे ज्यांचे आहेत ते तिथं असतात, ती ईश्वरीचं कौतुक करत असतात. ईश्वरीचं आजबद्दल हे आजपर्यंत हे गोष्टीत आपल्याला माहितीच नव्हतं असं त्यांना वाटत असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र काही गोष्टी विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात आणि
ईश्वरी त्याचबरोबर अर्णव दोघंही तिथे असतात आणि त्या क्षणी या सगळ्या गोष्टी घडत असतात. ईश्वरी आणि अर्णव दोघांचंही कौतुक केलं जातं. सगळेजण स्टँडिंग ओवेशन देतात आणि अर्णव आणि ईश्वरीचं कौतुक करू लागतात. तेव्हा सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे. इकडे नम्रता मात्र रूममध्ये आलेली आहे. नम्रताला खूप राग आलेला असतो. नम्रताला ही गोष्टच पटलेली नाही आहे. नम्रताला कळतच नाही आहे की करायचं काय, कारण ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून नम्रता डिस्टर्ब झालेली असते. आकाश रूममध्ये येतो आणि पाहतो तर काय, इकडे नम्रताने सगळ्या रूममध्ये राडा घातलेला असतो, सगळा पसारा फेकून दिलेला असतो आणि तिची चिडचिड चाललेली असते. तेव्हा आकाश तिला समजवत असतो, कळते का तुला हे सगळं काय करून ठेवतेस तू? तेव्हा नम्रता म्हणते, हे बघा आकाश, माझं काहीही चुकलेलं नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल पण तसं काही घडलेलं नाही, कारण तुम्हाला कळत नाही आहे तुम्ही काय करताय आणि काय नाही ते. तुम्हाला जर कोणाशी चांगलं वागायचं असेल तर तुम्ही वागा. मला कोणीही सांगायचं नाही आहे की मी काय करायचं आहे ते, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असलं तरीही आकाश अजूनही नम्रतालाच ओरडत असतो की मी पाहिल, पण तू आत्ता जे काय वागते ते पूर्णपणे चुकीचं वागतेस. कारण मला सांग, ईश्वरीचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? आता तू जायचं होतंस ना तिथे समोर, तू का नाही गेलीस? तू गेली असतीस आणि तू बोलली असतीस तर बिघडलं नसतं. का नाही गेलीस तू? असं म्हणत आकाश तिला बोलत असतो. ती मात्र म्हणत असते की आत्तापर्यंत ईश्वरीने सगळं माझ्या वाटणीचं हिरावून घेत आणलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार ईश्वरी आहे, असं म्हणत ती ईश्वरीला दोष देत असते. त्याच्यावरती आकाशचं फक्त एवढंच म्हणणं असतं की तू मला दोष द्यायची गरज काय आहे, कारण ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या तुला माहिती आहेत. पण ईश्वरीचं काय चुकलं आहे ते सांग आधी मला, कारण इथं ईश्वरीचं काहीही चुकलेलं नाही आहे हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळं आत्ता मी जे काय सांगतो ते ऐकून घे. पटकन आवरायचं आणि बाहेर यायचं. हा जो काही मूड आहे ना तो चेंज करायचा. लोक बाहेर आलेली आहेत, मी नंतर बघून घेईल काय करायचं आहे ते, असं सुद्धा आकाशने तिला सांगितलेलं असतं. आणि आता नम्रताच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही. इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही गाणं झाल्यानंतर बाहेर आलेले असतात. अर्णव ईश्वरीला सांगत असतो की मी सिंदूर, आत्ता मी जे काय सांगतोय ते तुझ्या लक्षात येते का, असं म्हणत अर्णव तिला बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, हां बोला, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की बोला ना, काय सांगायचं आहे? तेव्हा अर्णव तिला सांगतो की हे बघ मी सिंदूर, मला ना तुला प्रपोज करायचं आहे, तू डोळे बंद कर. असं जेव्हा तो सांगतो तेव्हा ईश्वरीने डोळे बंद केलेले असतात आणि अर्णव मात्र आता त्या दोघांनाही एक क्षण दोघांचा एकत्र घालवायचा असतो आणि तो म्हणजेच अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही एकत्र येऊ लागलेले असतात. तर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवला त्या क्षणी एक कॉल येतो आणि त्या कॉलवरती स्पष्ट होतं ते म्हणजेच की अर्णवची म्हणजे सात्विक फॅशनची जी असाइनमेंट पूर्ण झालेली असते, कन्साइनमेंट पूर्ण झालेली असते, ती कन्साइनमेंट घेऊन जाणारा जो कंटेनर घेऊन जाणारं जे जहाज आहे ते जहाज बुडालेलं आहे, त्याच्यामध्ये स्फोट झालेला आहे. ही गोष्ट आता कंटिन्यू ब्रेकिंग न्यूजमध्ये चाललेली असते आणि अर्णव हे सगळं जेव्हा पाहतो तेव्हा त्याला मात्र धक्का बसतो, कारण या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत हे अर्णवला सुद्धा माहिती असतं आणि म्हणूनच अर्णवसुद्धा आता त्या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. ईश्वरीला कळतच नाही आहे की हे सगळं काय चाललं आहे, असं म्हणत ईश्वरी अर्णवला विचारत असते काय झालं आहे. अर्णव फक्त म्हणत असतो वट करून असं तो जोरात ओरडतो आणि तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं की हे सगळं काय होऊन बसलं आहे. याचाच अर्थ आपण रस्त्यावर येणार ही गोष्ट कुठंतरी आलेली असते, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या विचित्र पद्धतीने घडतील असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आता आकाशला तेवढ्यात फोन येतो आणि आकाशला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा आकाशच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते, कारण हे सगळं चुकीचं झालेलं आहे. जी कन्साइनमेंट पूर्ण केलेली असते ती कन्साइनमेंट फक्त पोहोचताना कंटेनरच्या त्या जहाजात स्फोट झाला आणि त्यामुळं एवढा मोठा घोटाळा, एवढा मोठा धक्का समोर आलेला आहे आणि अर्णवला कळतच नसतं. अर्णव घरात येऊ लागतो, म्हणजे आकाश त्यांना शोधायला बाहेरच पडत असतो. तेवढ्यातच अर्णव स्वतःहूनच आता घरात येऊ लागतो आणि तेव्हा मात्र इकडे विशाल, इकडे आकाश वगैरे सगळेजण आता बोलायला सुरुवात करतात. वल्लरी म्हणत असते काय झालं. त्या क्षणी आकाशने तिथे टी व्ही लावलेला असतो
आणि टी व्हीवरती न्यूज चाललेले असतात की सात्विक फॅशनची जवळजवळ 1 बिलियनची कन्साइनमेंट होती. तर सात्विक फॅशनचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि कन्साइनमेंट घेऊन जाणारा कंटेनर जे आहे त्या जहाजावरती स्फोट झालेला आहे, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. तर इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे ते सगळं ब्रेकिंग न्यूजमध्ये दिसत असतं. ते पाहून सगळेजण हादरलेले असतात की हे सगळं काय होऊन बसले आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे. सगळेजण तिथं पाहतात तेव्हा वल्लरी म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना, ह्या मुलीच्या चुकांमुळं झालेलं आहे, ही मुलगी या सगळ्याला जबाबदार आहे असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र आता त्या गोष्टींच्या बाबतीत काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. सगळेजण ते न्यूज पाहत असतात, भडकलेले असतात, कोणाला काहीच कळत नाही आहे की काय करायचं आणि कसं करायचं. इकडे अर्णव तर पूर्ण तुटून पडलेला असतो. पार्टीतील निम्म्यापेक्षा जास्त लोक निघून गेलेले असतात आणि त्याच वेळेस आता सगळेजण एकत्र जमलेले आहेत. आता सगळ्यांना कळतं, आजी, ईश्वरी, अंजली, मामा या सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण पाहू लागलेले असतात आणि अजून हे सगळं काय चाललंय अशा पद्धतीने गोष्टी सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलेल्या असतात. इकडे ईश्वरीने अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे, त्याला ती आधार देत आहे, त्याला ती समजवत आहे. पण इकडे जेव्हा अर्णवला हे सगळं कळतं, त्याला धक्का बसलेला असतो. त्याचवेळी वल्लरी तिथे येते, ओरडाओरडा करू लागते, म्हणते आपला करोडो रुपयांचा तोटा झालेला आहे. कारण आत्ता सध्या इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरणं अर्णवसाठी खूप मोठी गोष्ट असते. कारण इकडे अर्णवला माहिती आहे की आता पुढे काय करायचं आहे आणि सगळ्या न्यूज चॅनलवर बातमी येत असते ती कन्साइनमेंट घेऊन जाणारा जे जहाज आहे त्या जहाजावरती स्फोट झालेला आहे. आता या सगळ्यातून अर्णव राजे शिर्के कसे बाहेर येतील, नक्की काय होईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे सगळे पार्टीमध्ये असतात, सगळेजण तो व्हिडिओ पाहतात. सगळ्यांच्या मनात हळहळ निर्माण झालेली असते की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय आहेत हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. वल्लरी मात्र जेव्हा तिला कळतं की आता एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, तेव्हा मात्र वल्लरी आता बाहेर येते आणि बडबडायला सुरुवात करते. तिचं एकच चाललेलं असतं की मला माहिती आहे हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहतो आपण की सगळ्यांनाच राग आलेला असतो. वल्लरीने तोंड सुख घेतलेलं असतं आणि आज आकाश सुद्धा वल्लरी चुकलीस असं सुद्धा म्हणत नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळे शॉकमध्ये असतात आणि वल्लरी मात्र सगळ्यांच्या समोर अर्णवला बोलत असते, डोक्यावरचं छप्पर गेले, हे सगळं तुझ्यामुळे झालं, या सगळ्याला जबाबदार तू आहे. ईश्वरी म्हणत असते की अरे शांत व्हा, आता काय परिस्थिती आली, तुम्ही काय बोलताय त्याला. तेव्हा राकेशही तेच सांगत असतो. पण इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता अर्णवला एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरायला वेळ तर द्यावाच लागणार असतो. वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे, पण या सगळ्याचा त्रास मात्र होत असतो. आणि त्यासोबतच इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंसुद्धा आता हादरलेले असतात. घरातील सगळे हादरलेले आहेत. पण आता एक मोठी गोष्ट घडते ती म्हणजे आकाश मात्र सरळ बोलायला सुरुवात करतो आणि त्याचवेळी आकाश म्हणतो की हे सगळं केलं, ही सगळी चूक तुझी आहे. वल्लरीसुद्धा म्हणत असते की आता काय करणार आहे सांग, कारण 100 कोटी रुपयांचं नुकसान तू केलेलं आहे, म्हणजेच 1 अब्ज रुपये. तुला कळतंय का किती रुपये असतात आणि त्याचा काहीच उपयोग नाही असं म्हणत अर्णवला ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं जमलेले असतात. पण सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजेच अर्णव ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेला आहे, इतर वेळी असणारा अर्णव आणि आज असणारा अर्णव, त्याच्या आयुष्यात हा एवढा मोठा वाईट प्रसंग घडल्यानंतर जो अर्णव आपल्याला दिसत आहे तो मात्र पूर्ण तुटलेला आहे. त्याला कळतच नाही आहे की काय केलं पाहिजे असं त्याच्या डोक्यात येत असतं. तर इकडे ईश्वरी सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण सगळेजणच चिडलेले आहेत. सगळ्यांना एवढंच माहिती आहे की आम्ही एवढं समजवलं होतं तर हे का केलं, आम्ही त्याला सांगत होतो की नको, हे सगळं नको करूस असं सांगत होतो, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आणि आता हे जो काही नुकसान झालं याला जबाबदार सर्वस्वी दादा आहे असं म्हणत आकाशने त्याला ब्लेम केलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.